सध्या देशभरात निवडणुकीचा ज्वर चढला आहे। निवडणूक आयोग देखील त्या अनुषंगाने सक्रिय झाली आहे। निवडणूक कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करता येणार आहे। त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-विजिल सिटीझन ॲप विकसित केलं आहे। विशेष म्हणजे या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटात पहिली कारवाई केली जाईल। निवडणूक कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करता येणार आहे। त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-विजिल सिटीझन ॲप विकसित केलं आहे। या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटात कारवाई केली जात आहे। आचारसंहिता कालावधीत काय करावं आणि काय करू नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते। मात्र काही वेळा या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होतं। याची तक्रार करणं आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालं आहे। आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-विजिल ॲप विकसित केलं आहे। या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करता येणार आहे। या सी-विजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते। तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जातं। हे सी-विजिल ॲप अँड्रॉइड आणि iOS ड्राईव्हसह डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे। आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे। ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीचा मागोवा घेता येणार आहे। सी-विजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो। नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो। उल्लंघनाचं स्थान ट्रॅक करण्यासाठी GPS वापरतो। वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो। याबाबत अधिक माहिती अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी दिली। आपणा सर्वांना माहीत आहे माननीय भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 बाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाचे हे प्रयत्न आहेत की त्याला आपण सर्व नागरिकांनी की योग्य पद्धतीने रिस्पॉन्स करावा व होऊ घातलेली निवडणूक ही मुक्त, निर्भय व पारदर्शी पार पाडण्यामध्ये भारत निवडणूक आयोग तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांना सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करतो।